नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? यावेळेला मी रिलॅक्स आहे, कारण दरवेळेला जेव्हा पत्रकार म्हणून जेव्हा मी येतो गडबड असते हो खूप. हा रिपोर्ट लिहा, तो रिपोर्ट लिहा, मॅच नीट बघा. याला रिलॅक्स, कारण व्हिजिट ब्रिटन कडनं आलेलो आहे. मॅच बघतोय, थोडासा रिपोर्ट लिहितोय आणि लोकांना भेटतोय. अशातच ही मुलगी मला भेटलेली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या अगोदर नेदरलँडची मॅच चालू होती बांगलादेश विरुद्ध, आणि हिच्या चेहऱ्यावरती आनंद, दुःख, अँक्साइटी सगळंच दिसत होतं. आणि जे भावना व्यक्त करत होती त्याच्यामध्ये मराठी पण होतं. नाव सांग तुझं. माझं नाव स्नेहल फडके, आधीची बेलसरे. महाराष्ट्रामध्ये मला मे बी क्रिकेट कम्युनिटीमध्ये स्नेहल बेलसरे म्हणून ओळखतात, कारण खेळलेली आहेस तू. सांग सांग, ते सांगणं महत्वाचं आहे. मी क्रिकेट महाराष्ट्राकडनं खेळलेली आहे आणि वेस्ट झोनला रिप्रेझेंट केलेलं आहे, इंटरझोनल्स खेळलेली आहे बरीच वर्ष. 22 वर्षापर्यंत टिल आय वॉज 22 इयर्स ओल्ड मी इंडियामध्ये क्रिकेट खेळत होते. युनिव्हर्सिटी क्रिकेट, स्टेट लेवल सगळं आपलं जुळत आहे. असं कर इटी कर इटी, कारण जशी तू क्रिकेट खेळलीस तसं मी थोडंसं क्रिकेट खेळलेलो आहे. मला हे सांग की काय हे नेदरलँडच्या मॅच बघत असताना तुझ्या चेहऱ्यावरती एवढ्या भावना काय येत होत्या? आता सध्या मी 19 वर्षांपासून नेदरलँड्स मध्ये आहे. फक्त? हो, फक्त 19 वर्ष. आणि क्रिकेट इंडियामध्ये माझं सुटलं कारण का अभ्यास आणि ह्याच्यामुळे मला सोडावं लागलं. तेव्हा मग जॉबमध्ये बरीच वर्ष गेली. पण युरोपमध्ये आल्यावर पुन्हा मी क्रिकेटशी कनेक्ट झाले नेदरलँड्समध्ये, आणि तिथे मी लीग क्रिकेट खेळते फॉर लाईक रिक्रिएशन म्हणून. आणि मी अंपायरिंग ही करते, KNCB पॅनलवर अंपायरिंग करते मी. मेन्स लीग्स पण करते टॉप मोस्ट लेवलवर नेदरलँड्समध्ये. आणि क्रिकेट बोर्डशी पण माझा बराच जवळचा संबंध आहे, डच क्रिकेट बोर्डशी. मी ग्रासरूट क्रिकेट डेव्हलपमेंटमध्ये काम करते तिथे. आणि जसं आमचं क्रिकेट होतं पूर्वी म्हणजे 1990s मध्ये, तर मला बरीच आठवण तेव्हाच्या आमच्या विमेन्स क्रिकेटची येते, जेव्हा मी नेदरलँड्स मधलं क्रिकेट मुलींचं आत्ताचं बघते. पण तरी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की नेदरलँडची पुरुषांची टीम तर खूपच कॉम्पिटेटिव्ह, कधी कधी म्हणजे नाकी दम आणतात मोठ्या मोठ्या टीमला. नेदरलँडची महिलांची टीम सुद्धा मला कौतुक वाटलं की ज्या पद्धतीने त्या फाईट करत होत्या. आज बांगलादेश काही लेचीपेची टीम नाहीये, बऱ्यापैकी स्ट्रॉंग टीम आहे, पण त्या ज्या सर्वस्व ओतून खेळत होत्या, खूप कौतुक वाटलं. त्या महिलांच्या क्रिकेट बद्दल तू नेदरलँडच्या काय सांगशील? नेदरलँड्स मध्ये मी एक पर्स्पेक्टिव्ह द्यायला सांगते. फक्त 150 मुली क्रिकेट खेळतायत आता ऍक्टिव्ह. हो, आणि त्यातल्या ह्या 15 मुली आहेत ज्या वर्ल्ड स्टेजवर अशा प्रकारचा परफॉर्मन्स देऊ शकतात. बांगलादेशला पण त्यांनी टफ फाईट तशी दिली म्हणजे. आणि क्वालिफायर्स मध्ये किती टप्पे पार करावे लागतात एखाद्या असोसिएट क्रिकेटिंग नेशनला वर्ल्ड कप पर्यंत पोहोचण्यासाठी. तुमचे रिजनल क्वालिफायर्स झाले, ग्लोबल क्वालिफायर्स झाले, सगळे मॅचेस जिंकून ह्या मुली आज इथे पोहोचल्या आणि डेब्यू वर्ल्ड कप मध्ये त्यांनी केला. खूप मोठी. पण एक रागवू नकोस, माझं ऑब्झर्वेशन चुकीचं असलं तर मला माफ कर. यंगस्टर्स कमी दिसत आहेत. बऱ्याचशा मुली अशा म्हणजे ज्याला खूप वयाने खूप जास्त असं नाही, पण प्रोफेशनल क्रिकेटपेक्षा हौशी क्रिकेटर वाटतात. क्रिकेट नेदरलँड्समध्ये ना सध्या अशा पद्धतीचं आहे की लहान मुली जॉईन तर होत आहेत. म्हणजे आम्हाला पाईपलाईन बघायला गेलं तर बऱ्यापैकी पाईपलाईन यंग मुलींची आहे, पण टीनेज इयर्समध्ये बऱ्याच मुली क्रिकेट सोडूनही देतात. ॲथलीट म्हणून नेदरलँड्समधली लोक खरं खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे ऑलिम्पिक्स मधले मेडल्स पण आपण बघितले तर खूप जिंकतात कायम. एवढी छोटा देश, 18 मिलियन पॉप्युलेशनचा एवढासा छोटासा देश, म्हणजे महाराष्ट्राची पॉप्युलेशन मे बी आपल्या नेदरलँड्स पेक्षा जास्त आहे. पण मुलींचं क्रिकेट सुटतं तेव्हा, कारण का सेम माझ्या वेळेस जसं क्रिकेट होतं की आम्हाला अभ्यास सांभाळायला लागायचा, आम्हाला सगळं करून, म्हणजे फुल टाइम कॉन्ट्रॅक्ट नाहीयेत आमच्या इथे, या सगळ्या अडचणींमुळे. पण मला हे सांगायला आवडेल की आत्ताच्या ह्या टीम मध्ये कोणी डॉक्टर आहे, मेडिकल डॉक्टर, 7 वर्ष, येस, फुल फ्लेज डॉक्टर आहे, तर कोणी डेंटिस्ट, कोणी सायकॉलॉजी म्हणजे फोरेन्सिक सायकॉलॉजिस्ट, कोणी इकॉनोमेट्रिशियन, जी कॅप्टन आहे ना ती इकॉनोमेट्रिशियन आहे. रेप्युटेड युनिव्हर्सिटीज मधनं ह्यांनी कोर्सेस म्हणजे सगळे डिग्र्या घेऊन ते क्रिकेट खेळून ह्या ऍज अ इंटरनॅशनल ॲथलीट तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा खूप डिमांड्स असतात ना स्पोर्ट्सच्या. खरं. पण याच्यामुळे माझे डोळे उघडले, कारण माझं जे ऑब्झर्वेशन होतं त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे की अशी मला माहिती नव्हती. पण मी एवढंच म्हणेन की क्रिकेट हे तुझं पहिलं प्रेम होतं. तुझा नवरा हे बघतोय तरी आपल्याला सांगायला हरकत नाही की पहिलं प्रेम हे क्रिकेटचं होतं, आणि आताही ते तू क्रिकेटचं प्रेम हे लग्न झाल्यावरही जपलेलं आहे. त्याला महत्व खूप आहे. त्यामुळे अजून काम करायला खूप स्कोप आहे तिकडे. काम करायला भरपूर स्कोप आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये खरं तर जे आता, आणि
इट इज पिकिंग अप नाव. कारण का एक्सपॅट पॉप्युलेशन सुद्धा वाढलेली आहे. पण तुम्ही बाकीच्या देशांमध्ये बघितलं तर नेदरलँड्समध्ये लोकल्स खेळतायत. म्हणजे तुम्ही टीम मध्ये बघितलं तर बरीच म्हणजे एक्सपॅट फ्युएल्ड क्रिकेट नाही अजून तिथलं. फार महत्वाचा हा, लाईक फार USA, महत्वाचा कॅनडा किंवा इतर देशांसारखं दुबई, UAE वगैरे हे वेगळं आहे. सो आय थिंक डेफिनेटली पिकअप नक्की क्रिकेट होईल. फक्त हॉकी आणि फुटबॉलला कसं आम्ही म्हणजे त्यांच्याबरोबर आमचं जे कॉम्पिटिशन असते क्रिकेटची. नाही, पण जसं घरात सगळेजण एकत्र राहतात तसं हे खेळाच्या घरामध्ये सगळे खेळ एकत्र राहू देत, हो, काही प्रॉब्लेम नाही. आणि ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्या की क्रिकेट हे जे या कंट्रीज मध्ये खेळलं जात आहे, स्थानिक लोक खेळायला लागले, याला महत्व आहे. आणि त्याला या मुलीसारखी लोक मदत करतायत, हातभार लावतायत. मराठी मुलगी आहे आणि नेदरलँड्स मध्ये जाऊन क्रिकेटचा झेंडा रोवते. त्यामुळे ऑल द बेस्ट तुला, थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी आणि मच. असंच क्रिकेटच्या मैदानावर भेटत राहू, अशाच गप्पा मारत राहू. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. What a pleasure. What a Thank you very pleasure. much. Thank you.